नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या विशेष व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. अनेकदा आपण पाहतो की विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्ता असते, शिकण्याची तीव्र जिद्द असते, पण अचानक आलेल्या आर्थिक संकटामुळे किंवा कुटुंबाच्या बिकट परिस्थितीमुळे त्यांना आपले शिक्षण मध्येच सोडावे लागते. कोणत्याही विद्यार्थ्याचे स्वप्न केवळ पैशांभावी अपूर्ण राहू नये, याच उद्देशाने एच-डी-एफ-सी बँकेच्या परिवर्तन या सामाजिक उपक्रमांतर्गत एक अत्यंत महत्त्वाची शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचे नाव आहे परिवर्तन ई-सी-एस-एस कार्यक्रम 2026 टू 2027. या स्कॉलरशिप अंतर्गत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून ते अगदी पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ₹15,000 ते ₹75,000 थेट आर्थिक मदत दिली जात आहे. जर तुम्ही शालेय विद्यार्थी असाल, आय-टी-आय, डिप्लोमा, पॉलिटेक्निक करत असाल किंवा डिग्री मास्टर्सचे शिक्षण घेत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी आहे. आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागतील आणि निवडीची प्रक्रिया कशी असेल, हे सर्व आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या स्कॉलरशिपसाठी कोण अर्ज करू शकतं? म्हणजेच याचे पात्रता निकष काय आहेत, ते आपण सविस्तर पाहूया. पहिली अट अशी आहे, की अर्जदार विद्यार्थी हा सध्या भारतातील कोणत्याही खाजगी, सरकारी किंवा सरकारी अनुदानित संस्थेत शिकत असावा. ही योजना इयत्ता पहिली ते 12वी मधील शालेय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. यासोबतच डिप्लोमा, आय-टी-आय, पॉलिटेक्निक, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सर्वसाधारण आणि व्यावसायिक दोन्ही करणारे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. दुसरी महत्त्वाची अट म्हणजे विद्यार्थ्याने त्याच्या सर्वात अलीकडील पात्रता परीक्षेत म्हणजेच मागील शैक्षणिक वर्षात किमान 55% गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे. तिसरी अट उत्पन्नाशी संबंधित आहे. अर्जदाराच्या कुटुंबाचे सर्व स्रोतांकडून मिळणारे वार्षिक उत्पन्न ₹2,50,000 जास्त नसले पाहिजे. चौथी अट म्हणजे ही स्कॉलरशिप फक्त भारतीय नागरिकांसाठीच उपलब्ध आहे. याशिवाय एक अतिशय महत्त्वाची टीप लक्षात ठेवा. ज्या अर्जदारांना गेल्या 3 वर्षांत वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटाचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम झाला आहे आणि शिक्षण अर्धवट सोडण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशा अर्जदारांना या निवडीमध्ये विशेष प्राधान्य दिले जाईल. तसेच डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अट अशी आहे की केवळ इयत्ता 12वी पूर्ण केल्यानंतर प्रवेश घेतलेले विद्यार्थीच या अर्जासाठी पात्र ठरतील. आता आपण पाहूया की निवड झालेल्या विद्यार्थ्यांना किती आर्थिक मदत मिळते आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे जोडायची आहेत. फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर इयत्ता पहिली ते 6वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ₹15,000 दिले जातात. इयत्ता 7वी ते 12वी मधील विद्यार्थी तसेच डिप्लोमा, आय-टी-आय आणि पॉलिटेक्निकचे विद्यार्थी यांना ₹18,000 मिळतात. याशिवाय पदवी, अंडर ग्रॅज्युएट आणि पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएट स्तरावरील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार ₹75,000 भरीव मदत दिली जाते. ही स्कॉलरशिप मिळवण्यासाठी अर्ज करताना तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागतील, त्यामुळे ती आधीच तयार ठेवा. आवश्यक कागदपत्रांमध्ये तुमच्या अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो, मागील शैक्षणिक वर्षाची गुणपत्रिका, शासनाने जारी केलेले ओळखपत्र आणि चालू शैक्षणिक वर्षाचा प्रवेशाचा पुरावा जसे की फी पावती, प्रवेशपत्र, आय कार्ड किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. यासोबतच अर्जदाराच्या किंवा पालकांच्या नावे असलेल्या बँक खात्याचा तपशील, पासबुक किंवा रद्द केलेला चेक आणि ग्रामपंचायत, सरपंच, एस-डी-एम किंवा तहसीलदारांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच लागू असल्यास कौटुंबिक किंवा वैयक्तिक संकटाचा पुरावा म्हणून मृत्यू प्रमाणपत्र, नोकरी गमावल्याचे पत्र, डॉक्टरांचे वैद्यकीय अहवाल किंवा नैसर्गिक आपत्तीचे सरकारी दस्तऐवज स्वीकारले जातात. आता आपण सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया, तो म्हणजे ऑनलाईन अर्ज कसा करायचा. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सोपी असून सर्वात आधी तुम्हाला बडी फॉर स्टडीच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आता अर्ज करा या बटणावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या नोंदणीकृत आयडीने लॉग इन करा आणि खाते नसल्यास ईमेल, मोबाईल नंबर किंवा गुगल खात्याचा वापर करून आधी साइन अप करा. लॉग इन होताच तुम्ही थेट परिवर्तन ई-सी-एस-एस कार्यक्रम 2026 टू 2027 च्या अर्ज पृष्ठावर पोहोचाल, जिथे तुम्हाला अर्ज सुरू करावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर उघडणाऱ्या फॉर्ममध्ये आपली सर्व वैयक्तिक, शैक्षणिक व कौटुंबिक माहिती अचूक भरून आवश्यक ती सर्व कागदपत्रे योग्य फॉर्मॅटमध्ये अपलोड करा. शेवटी अटी व शर्ती स्वीकारून प्रिव्ह्यूमध्ये अर्जाची पाहणी करा आणि सर्व माहिती बरोबर असल्यास सबमिट बटणावर क्लिक करून आपला अर्ज यशस्वीरित्या जमा करा. मित्रांनो, या स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2026 आहे. त्यामुळे मुदत संपण्याची वाट न पाहता आजच आपले सर्व कागदपत्रे गोळा करा आणि लवकरात लवकर अर्ज भरा. तुम्हाला ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण त्यावरही एक सविस्तर व्हिडिओ नक्की बनवू. याशिवाय तुम्हाला अर्ज करताना काही अडचण येत असेल तरीही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा. आम्ही तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू. अशाच नवनवीन शैक्षणिक
आणि स्कॉलरशिपशी संबंधित माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त व्हिडिओमध्ये. धन्यवाद.